नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, झुमर नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान. लक्षात ठेवा, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. झुमर नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? झुमर. शेवटी अक्षर काय आहे? र आहे. झुमर शेवटी र आहे आणि र वरून राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कधी व कोठे झाला? तर लक्षात ठेवा, 11 मार्च 1863 कवळाने, नाशिक या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म झाला. 11 मार्च 1863 कवळाने, नाशिक. पुढचा प्रश्न पहा. स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले होते? तर ॲनी बेझंट. ॲनी बेझंट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न PSI 2012 मध्ये विचारला गेला आहे. स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे केले होते ॲनी बेझंट यांनी. पुढचा प्रश्न पहा. मेरी झाशी नहीं दूंगी ही घोषणा कोणाची आहे? तर राणी लक्ष्मीबाई. मेरी झाशी नहीं दूंगी ही घोषणा राणी लक्ष्मीबाई यांची आहे. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ब्ल्यू व्हेल. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्ल्यू व्हेल. पुढचा प्रश्न पहा. म्हशींचे रेकणे असते, सापाचे फुसफुसणे असते, तसे माकडांचे काय असते? तर भुभुकार. लक्षात ठेवा, म्हशींचे रेकणे. रेकणे काय आहे? ध्वनिदर्शक शब्द आहे. सापाचे फुसफुसणे. फुसफुसणे काय आहे? ध्वनिदर्शक शब्द आहे. तसं माकडांचा काय असतो? भुभुकार असतो. भुभुकार काय आहे? ध्वनिदर्शक शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पंखांचा फडफडाट यावर प्रश्न विचारला गेला आहे. पानांची सळसळ प्रश्न विचारला गेला आहे. डासांची भुनभुन प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, फडफडाट, सळसळ आणि भुनभुन काय आहे? ध्वनिदर्शक शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा. आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. ओके, अंथरूण पाहून पाय पसरावे, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. भारतातील पेरूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, पेरूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी धरण आहे. कोणतं आहे? टिहरी. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे, कोणत्या नदीवर आहे? लक्षात ठेवा, प्रश्न विचारला गेला आहे. टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे, कोणत्या नदीवर आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलितांचा मुक्तिदाता या शब्दात यथार्थ गौरव कोणी केला होता? कोणी केला होता? तर महाराजा सयाजीराव गायकवाड. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलितांचा मुक्तिदाता या शब्दात गौरव कोणी केला होता? सयाजीराव गायकवाड. पुढचा प्रश्न पहा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान म्हणून कोणते संस्थान ओळखले जाते? कोणते संस्थान? तर बडोदा संस्थान. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान बडोदा संस्थान. पुढील प्रश्न पहा. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी केली होती? हा प्रश्न PSI 2011 मध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी केली होती? तर 1875. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा. 1875 या वर्षी आर्य समाजाची स्थापना केली होती
स्वामी दयानंद सरस्वती यांनी. पुढचा प्रश्न पहा. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोठे केली होती? तर लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कधी? 1875. सिंहाची गर्जना असते तसे मोरांचा काय असतो? तर काय असतो? केकाराव असतो. काय असतो? केकाराव. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जरी सोपा वाटत असला पण सोपेच प्रश्न आपल्याकडून परीक्षेमध्ये चुकत असतात. लक्षात ठेवा, असे काही शब्द असतात जे शब्द आपल्याला माहिती नसतात. सिंहाची गर्जना असते, मग मोरांचा काय असतो? तर मोरांचा काय असतो? केकाराव असतो. पुढचा प्रश्न पहा. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मिलिंद बोकील. शाळा या पुस्तकाचे लेखक मिलिंद बोकील हे आहेत. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वसंत आबाजी डहाके. लक्षात ठेवा, चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक वसंत आबाजी डहाके. पुढे पहा. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर. गोलपिठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नामदेव ढसाळ. गोलपिठा नामदेव ढसाळ. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बंगळूर या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते आम्ल आढळते? तर सायट्रिक आम्ल. लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक आम्ल आढळते. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल आढळते. पुढे पहा. सम्राट अशोक कोणाचे उत्तराधिकारी होते? तर बिंदुसार. सम्राट अशोक बिंदुसार यांचे उत्तराधिकारी होते. संसदेची दोन्ही सभागृहे कोणती आहेत? तर लोकसभा आणि राज्यसभा. संसदेची दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभा. पुढे पहा. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. भारतातील कोणते शहर ब्ल्यू सिटी म्हणून ओळखले जाते? तर जोधपूर. लक्षात ठेवा, भारतातील जे काही जोधपूर शहर आहे त्या शहराला ब्ल्यू सिटी म्हणतात. ओके. पुढे पहा. ऐशाराम या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? ऐशाराम मग काय आहे? स्वस्थता, चैन, सुखोपभोग आणि सुख. लक्षात ठेवा, ऐशाराम म्हणजे काय? स्वस्थता, चैन, सुखोपभोग आणि सुख. ओके. पुढचा प्रश्न पहा. ओझे या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर ओझे म्हणजे काय? भार. ओझे म्हणजे काय? बोजा. ओझे म्हणजे काय? वजन, जबाबदारी, काळजी. लक्षात ठेवा, काही काही शब्दांचा अर्थ थोडासा वेगळा पण घ्यावा लागतो. म्हणजे कसं, आता ओझे म्हणजे भार असा होतो, बोजा असा होतो, वजन असा होतो, पण ओझे म्हणजे काय? जबाबदारी. आपण म्हणतो ना, माझ्या पाठीमागे खूप ओझं आहे, म्हणजे काय? काही गोष्टींची जबाबदारी आहे, काही गोष्टींची काळजी आहे. ओके, तसा अर्थ घ्यायचा. ओझे म्हणजे काय? जबाबदारी, काळजी. ओके. पुढे पहा. अनंत फंदी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर अनंत भवानीबाबा घोलप. लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. अनंत फंदी हे टोपण नाव कोणाचं आहे? तर अनंत भवानीबाबा घोलप. पुढे पहा. काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पेट्रोलियम. काळी क्रांती. चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर अंडी उत्पादन किंवा कुक्कुटपालन. लक्षात ठेवा, तुम्हाला जर पर्यायामध्ये अंडी उत्पादन असेल तर उत्तर असणार अंडी उत्पादन, जर कुक्कुटपालन असेल तर कुक्कुटपालन. पुढचा प्रश्न पहा. मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश कोणाला म्हणतात? तर नॉर्वे. मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश नॉर्वे. गव्हाचे कोठार कोणाला म्हणतात? तर युक्रेन. गव्हाचे कोठार युक्रेन. पुढे पहा. कोयना धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवाजी सागर. राधानगरी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर लक्ष्मी सागर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले होते ते प्रश्न तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम केलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.